फक्त 2 दिवसांचा वेळ आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकणार। जरांगेंची सरकारला थेट धमकी। फितुरांच्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये, जरांगे यांचं आवाहन। जरांगेंच्या मागे फडणवीसांचे राजकीय द्वेष्टे। निवडणुका आल्यावर सरकार उलथवण्याची भाषा करा। फडणवीसांना टार्गेट केल्यास भाजप उत्तर देणार, प्रवीण दरेकरांचा इशारा। जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू। जरांगेंना कोण पैसे देतं, वेळ आल्यावर नावं जाहीर करणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। जरांगेंकडनं मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान। महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही। दरेकरांचा हल्ला बोल। तर मी फडणवीसांच्या आईबाबत बोललो नाही, काही बोललं असल्यास शब्द मागे घेतो, जरांगेंकडनं स्पष्ट। जरांगेंचं आंदोलन हा हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न। सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे तक्रार। तर कोर्टामधील आरक्षणाशी संबंध नाही, आमची ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी। जरांगे यांची भूमिका। राहुल गांधी कायम खोटं बोलतात आणि राहुल गांधी खरं बोलत असल्याची स्वप्न आता महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही पडत आहेत। मतचोरीच्या आरोपानंतर फडणवीसांचा हल्ला बोल। खोटं बोला पण रेटून बोला, असं विरोधी पक्षाचं काम। मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अमित साटम नवे भाजप मुंबई अध्यक्ष। भाजपच मुंबईतील सगळ्यात मोठा पक्ष। मुंबई पालिकेत महायुतीची सत्ता येईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। डीजेऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या। नेत्यांनी पैसे न दिल्यास माझी बॅग उघडीच आहे, संजय शिरसाट यांचं मिश्कील वक्तव्य।